नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच जस्ट उठून बाहेर गेलो होतो काही आणि व्हिडिओची सुरुवात पण केलेली आहे. कारण मावशी आली होती आमची मेन रोडवरती. तर मावशीनी जे रात्याचे चावल असतात तर ते चावल घेऊन आली होती आणि डीमार्टला पण चालेत म्हणून ते बोलले की थोड्या वेळाने येतो घरी आम्ही. तर मग चावलच आणायला गेलेलो होतो मी आणि आता थांबलो मी दुकानाच्या इथे. काहीतरी बिस्किट वगैरे घेऊन जाऊया आणि मग फ्रेश होऊन आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात करूया. तर घेतल्या आता बिस्किट. पाऊस पडते बारीक बारीक, आज सकाळपासूनच पाऊस आहे. तर चला गाईस आता जाऊन फ्रेश वगैरे होऊया आणि आजच्या सुंदर अशा रविवारची सुरुवात करूया. काय झालेलं आहे आता मी फ्रेश आणि पहिले नाश्ता करून घेऊ, नाहीतर मग पहिले काहीतरी जेवायला आणायला जाऊ मच्छी मार्केटमध्ये गावाच्या. बघू काय मावरा भेटते का नाही. आपल्याला नाही भेटला तर मग गपचूप येऊ, कारण 1 वाजले आता. 1 वाजता मावरा भेटणं मुश्किल आहे. तरी पण आपण एकदा जाऊन बघू, कारण बाहेर पाऊस पडते. कोपरला जाऊन का आता भेटणार नाही काय. तर बघू चला, पहिले नाश्ता करायचा का पहिले जायचा दाखवतो तुम्हाला. मी नाश्ता नाही करत बसत बघा, कालची खीर आहे. खीर गरम केलेला खीर पिऊन घेतो, मग जाऊया आपण गावात. बघा टाईम बघा काय झालं, 1 वाजले, बरोबर 1 वाजलं आहे. तर आता चला या टायमाला माझा नाश्ता आहे. केक पण आणून दिला आहे, कालचा केक आहे चॉकलेटवाला. आता केक पण खाऊ, खीर पण पिऊ, मग गावात जाऊ लगेच आपण. चाललोय आता मम्मीला घेऊन मावरा हाणायला. बघू काय भेटते आपल्याला. काय बोलते गप जरा. मम्मीची बडबड चालली नुसती, बोलते 1 वाजता उठतो ना नाश्ता करतो, तुझ्या मुलं बोलते सगळं लेट होतं. अजून काय गाडी कशाला, कपडे अंगावर घातले त्याच्याने पुसायचा. आपलीच गाडी आहे. पापलेट वगैरे आहेत, पण आमचे बारके पोरं सगळाच मावरा खात नाही, त्यांना कोलब्या वगैरेच लागतात फक्त. आता बघू त्यांच्यासाठी काय भेटतंय. आता आलेलो आहे घरी मावरा वगैरे घेऊन आणि मम्मी आता बनवायला लागले मावरा. आणि आज कदाचित कल्याणला जायला लागलं तर लागू शकतं आपल्याला. तर बघू, मी दाखवेल ब्लॉगमध्ये जर जायचं असेल तर. आणि आता थोडा वेळ टी व्ही बघत बसूया जरा, म्हणजे टाईमपास करू. त्याच्यानंतर जेवायचा टाईम होईल, मग आपण जेवायला बसूया. आणि सकाळी शिव्या खाल्ल्यात मम्मीच्या, मी जाम लेट उठतो म्हणून. तर कारण माझ्यामुळे सगळी कामं अडकून राहतात. आता चला बघत बसू जरा टी व्ही. आणि गाईस तुम्हाला बोलवलं कल्याणला जायचं आहे, पण बघा मामी ना मामाच घरी आलेत. सरप्राईज विजिट दिली, सरप्राईज विजिट. तर या गाईस जेवायला कोलब्या केल्यात आणि सुरमई आहे. आणि गावात काय जास्त मावरा काय भेटला नाही, तर जो भेटला तो घेऊन आलो पटकन. आणि बघा हर्षित आणि आम्ही सगळे बसलो आता जेवायला, तुम्ही पण या ना. काय जेवून झाल्यावर बघा आम्ही बसलो बाता मारत जरा टाईमपास बोलत बसलेलो आहे. मामी मामा मम्मी आम्ही सगळे आई जरा वेळ जेवून बाता वगैरे मारत बसलो आम्ही, म्हणजे बोलत वगैरे बसलो. तेवढाच झाला 4 वाजले. आणि आता येत कॉफीचा टाईम झालेला आहे, चहा कॉफीचा. आणि बघितलं तर कॉफी संपलेली आहे. आता आलो मी घराच्या खाली, दुकानात चालले कॉफी घ्यायला. कॉफी, कारण चहा तर आपण पित नाही. कॉफी घेऊया. आणि काही जायचं आहे आपल्याला माझ्या एका सिक्रेट पर्सनसाठी गिफ्ट घ्यायला. खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे माझ्यासाठी. तर ते गिफ्ट घ्यायला आपल्याला जायचं आहे, तर जाऊ थोड्या वेळात. आणि तुम्हाला समजेलच लवकर कोण आहे ती सिक्रेट व्यक्ती आणि खूप इम्पॉर्टंट व्यक्ती माझ्यासाठी. बघा आता मामी आणि मी कॉफी ठेवायला लागले. झालं कॉफी प्यायचा टाईम. आणि कॉफीवर खायला आणलेत बिस्किटं, काळाला आईने आणलेला हे सगळं. आणि बिनकामाचे लोक. आम्ही फॉरेनची टेक्निक आणली कॉफी बनवायची. तर या सगळे कॉफी प्यायला. कॉफीसोबत बघा बिस्किटं वगैरे पण आहेत. आणि आम्ही सगळे बसलो आहे आता बोलत गप्पा मारत कॉफी पीत. मामा मामी हर्षित ना मम्मी ते लोक नंतर चहा पितील.
ते कॉफी वगैरे पित नाही. इकडे बघ रे. पब्लिक अभि आपण झालेलो आहे रेडी. कपडे वगैरे केलेले आहेत चेंज, पण पावसाने केलेली घाण. कुठे जाताना ना नुसतं वाट लावून टाकतो. आपल्याला जायचं आहे आपल्या खास व्यक्तीसाठी काहीतरी घेण्यासाठी. कारण मला जायचं त्या पर्सनला भेटायला 4-5 दिवसामध्ये. तर बघू आपण काहीतरी घेऊया. असंच खाली भेट चांगली नसते. तर आता गॉगल बिगल घेतला आहे, पण काय पाऊस पडते. तिकडे सुशील भाऊला आपल्याला सांगितलं की बरोबर चल माझ्या. तर तो थांबला आहे, तर त्याला घेऊया आणि आपण जाऊया. चला. आणि गाईज आज आपण पावसाच्या एक पाऊल पुढे आहे. मला माहिती आहे आम्ही बाहेर निघायला घाण करतो, त्यासाठी मी रेनकोट पहिलेच घेऊन आलो आहे. आता रेनकोट घालतो मी, मग आपल्याला फटकन निघता येईल. कारण याची वाट बघत थांबलो तर मग पूर्ण गोटाला होईल. आणि खूप दिवसानंतर या साईडला आलो तर बोललो गाडीत पेट्रोल वगैरे पण टाकून घेऊ, कारण आपल्याला गाव फिरायला पेट्रोल लागतो. तर आणि हा आपला भाऊ आहे, कामाला आहे तो. आता इकडेच म्हणजे मी याच इथं टाकतो, म्हणजे याच्याशी भेटून पण होतो. आता येऊन पोचलेलो आहे विवियाना मॉलमध्ये. तर आता घेऊया आपण काहीतरी गिफ्ट. चला बघू कुठं जायचं, कोणत्या इथून घ्यायचं शॉपमधून. तर गाडी बघा कोणती लागलेली आहे. सर्व बॉईजची फेवरेट ड्रीम कार डिफेंडर. हा बंट्या बुक करतोय आता गाडी. सगळ्या एकदम लक्झरी कार लागल्या आहेत. BMW डिफेंडर वगैरे. बुकिंग करायला चाललंय का? चावी आणले का? बरोबर घरून आणले का? लुक ॲट द ब्युटी. Ducati. लुक ॲट द ब्युटी. खतरनाक खतरनाक खतरनाक. तर गाईज भरपूर गर्दी आहे आज मॉलमध्ये. आणि आता एकदा US पोलोमध्ये जाऊन बघतो आम्ही काय आवडते का तिथे. बघू. चला. घेतलं आहे US पोलोमधून गिफ्ट आणि आता फास्ट ट्रॅकमध्ये चाललो आहे आपण. तिकडे बघू अजून काहीतरी घेऊया. तर बघा काय चाललंय गाईज. भरपूर थकतात ना फिरून काम करून, घरची भांडी बिंडी घासून. आलो शॉपर स्टॉपमध्ये. बघा आता बघू इथं आपल्याला काय भेटते का. प्लेटी बघते संसारी पोरगा. दुकानावरून निघून आम्ही चालवलो मोमोज खायला त्यासरमिल साईडला, पण तिकडं दुनियाभरचे ट्रॅफिक लागले. त्यासाठी आम्ही आलो रिटर्न. आणि आता आलो इथं फेमस वडापाव खायला सापरावडीला. या तुम्ही पण. मोमोज कुठे ना कुठं वडापाव. आता घेऊया खाऊन. आणि मम्मी फोन करते, शिव्या घालते 10 वेळा. चला. आणि घरून सारखा फोन येते, म्हणजे अजून जेवणासाठी काय नेलं नाही आहे रात्रीच्या जेवणासाठी. तर आता आपल्या हर्ष भाऊच्या दुकानावर मटण घ्यायला आले. आता घेऊया मटण आणि गपचूप जाऊया घरी. गाईज आता आलेलो आहे घरी. इकडे ठेव. तर आता भरपूर कंटाळा आला बघा. दीदीकडे दिला मी ठेवायला. जे आणले दीदी ठेवल कपाटामध्ये. भरपूर वैतागलो गाईज. पाऊस एवढा पडतो समोरचं काय दिसत नाही आणि ट्रॅफिक पण जाम होते. आणि मम्मीच्या आल्याला शिव्या काढल्यात भरपूर, कारण मटण आणून दिलं 8:15 वाजता. तर आता जरा वेळ म्हणजे पहिले फ्रेश होतो. फ्रेश होऊन जरा आपण बसले हॉलमध्ये टाइमपास करत. मग डायरेक्ट आपण जेवताना भेटूया. चला गाईज. बसले हॉलमध्ये लोळत मटण शिजायची वाट बघतो. आमची मम्मी बसली. भूक लागली गाईज. एवढं लेट आणून दिलं तर थोडा लेटच शिजेल ना. आता मटण शिजल्यावर आपण बसूया जेवायला. भरपूर भूक लागली. बाहेर पडते दुनियाभराचा पाऊस. या जेवायला गाईज. मटण आहे ना, दुपारची सुरमई आहे ना, भाकरी ना. आता झालं टाईम 10:30 ना. आम्ही बसलोय सगळे एकत्र जेवायला. तर आता जेवून तुम्हाला गाईज भेटतो मी. चला. गटारी बिटारी नाही आमची. मी तर खातो बाबा. फक्त सोमवार शनिवार आपला उपवास असतो.
मंगळवार एक काय झालेलं आहे माझं जेवण आणि आजचा दिवस पण आलेला आहे आता संपत आणि टाईम झालेला आहे आता आपला ब्लॉग एंड करायचा. तर तुम्ही बघितलं आजच्या दिवसात मामा मामीने कशी सरप्राईज विजिट दिली आणि गेलो स्पेशल पर्सनसाठी गिफ्ट घेऊन आलो आणि लवकरच ब्लॉगमध्ये दाखवेल मी माझा स्पेशल पर्सन कोण आहे. लवकरच 4-5 दिवस फक्त आणि कोणासाठी गिफ्ट आणले ते पण फेस रिव्हील करेल आणि मग तुम्हाला आता मी उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तर आजचा दिवसाचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करूया. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसात. तर चला गाईज बाय बाय जय श्रीराम या.